विधवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले आणि सह दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांची चौकशी होणार। जिल्हा प्रशासनाकडून या संदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर। विभागीय चौकशीमध्ये दोषी आढळल्यास दोन्ही अधिकाऱ्यांना बडतर्फ केले जाणार। बारामती आणि राहुरीमध्ये पोटनिवडणूक लवकरच होणार। मार्चच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता। कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांप्रती सेवेची भूमिका। विरोध करणाऱ्यांचा हेतू शेतकऱ्यांना माहिती आहे। कर्जमाफीवरून टीका करणाऱ्या विरोधकांना शेलारांचं उत्तर। पुणे महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी सर्वच पक्षांमध्ये रस्सीखेच। तर स्वीकृत नगरसेवक म्हणून भाजपला सर्वाधिक 7 जागा मिळणार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला 1 स्वीकृत नगरसेवक मिळणार। साताऱ्यातील बावधन गावची बगाड यात्रा मोठ्या उत्साहात सुरू। तर बगाड यात्रा पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक मोठ्या संख्येने बगाडमध्ये दाखल। पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या विरोधात हिंदू समाज आक्रमक, पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्यावर कडक कारवाई होण्याची मागणी। दरम्यान अमन मुल्ला याच्या विरोधात पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। कल्याणच्या एका सोसायटीमध्ये मेंटेनन्सच्या वादातनं राडा। कल्याण पूर्वेतील माणेरे गाव परिसरातला हा राडा झाल्याची माहिती। मेंटेनन्सचा खर्च मागितल्यानं कुटुंबावर लाठ्या काठ्यांनी हल्ला। मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद। जळगाव जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत पोहोचला। मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण। सौम्य उष्णतेच्या लाटेचा प्रशासनाकडून इशारा देण्यात आल्यानं शाळा आता सकाळच्या सत्रात भरवण्याचे शिक्षण विभागाचे आदेश। भाजपनं पराभवाची सवय लावून घ्यावी। महापालिकेमध्ये जे झालं ते जिल्हा परिषदेमध्ये होणार नाही। खासदार विशाल पाटलांची भाजपवर टीका। तर 18 फेब्रुवारीला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक होणार। सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा अध्यक्ष होईल मंत्री चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। काही दिवसांपूर्वीच वेट अँड वॉचची भूमिका असल्याचं पाटलांनी म्हटलं होतं। शिर्डीमध्ये विधान परिषद सभापती राम शिंदेंनी घेतलं साईबाबांचं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून राम शिंदेंचा सत्कार। साईबाबांच्या शिर्डीमध्ये सुद्धा रंगपंचमीचा सध्या उत्साह पाहायला मिळतोय। या ठिकाणी आभूषणांनी साईबाबांना रंग सुद्धा लावण्यात आलेले आहेत। दरम्यान रंगपंचमीच्या या उत्साहात भाविकांचीही मोठी गर्दी झाली होती। राज्यसभेत हॅट्रिक नंतर रामदास आठवले यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। तर कवितेच्या माध्यमातून रामदास आठवले यांनी दिल्या रंगपंचमीच्या खास शुभेच्छा। बोगस शालार्थ आयडी प्रकरणातील अहवालामध्ये 150 शिक्षकांची नावं। संबंधित शिक्षकांचं वेतन थांबवलं। शिक्षक भरती घोटाळ्याची व्याप्ती वाढली। तपासाच्या कक्षेमध्ये सुमारे 2000 जण येण्याची शक्यता।